निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। संगमनेर तालुक्यातील साकूर गावात तरुणावर जीवघेणा हल्ला झालाय। हा हल्ला किरकोळ कारणातून घडलेला आहे। बकरे कापण्याच्या क्षुल्लक कारणावरून तरुणाला डोक्यात वीट टाकून जीवे मारण्याचा प्रयत्न झालाय। घारगाव पोलिसांचा गुन्हा दाखल करण्यास मात्र टाळाटाळ होताना बघायला मिळाली। पठार भागात कायदा आणि सुव्यवस्था मात्र एशीवर टांगली का, असा प्रश्न सुज्ञ नागरिक व्यक्त करतायत। नुकतीच साकूर गावातील बनाची देवीची यात्रा संपन्न झाली आहे। या यात्रेमध्ये देवीला बकरे कापण्यासाठी मुलानी म्हणून काम करणारे अल्ताफ अहमद मोमीन व अन्सार अहमद मोमीन यांना साकूर येथीलच सलमान महमूद मोमीन, शाहरुख महमूद मोमीन यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे। यात अल्ताफ अहमद मोमीन याला जबर मारहाण झाली असून त्याच्यावर संगमनेर शहरातील एका खासगी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत। सदर जखमी तरुण हा अल्ताफ याचा जबडा जो आहे या मारहाणीत तुटलेला आहे। विटेच्या सहाय्याने सलमान मोमीन याला शाहरुख मोमीन याने तोंडावर मारलं। जीवे मारून टाकतो म्हणत वारंवार तोंड ठेचण्याचा प्रकार घडलाय। यात अल्ताफ या तरुणाचे दात पडले तर तसेच जबडा देखील फ्रॅक्चर झालाय। त्याच्या जबड्यावर नुकतीच संगमनेर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये अवघड अशी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे। हा प्रकार 5 एप्रिल रोजी घडला असून पोलिसांनी मात्र या जीवघेण्या हल्ल्याकडे दुर्लक्ष करत गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याचं समोर आलंय। यावेळी फिर्यादीनं पोलिसांवर नाराजी व्यक्त केली। फिर्यादी यांनी 112 या क्रमांकावर देखील कॉल केला आणि नंतर हा गुन्हा दाखल केला गेलाय। आज या घटनेला 7 दिवस उलटून गेले तरी घारगाव पोलिसांनी सदर जखमी तरुणाचा जबाब घेतलेला नाहीये। त्यामुळे फिर्यादी व जखमी तरुणाच्या नातेवाईक यांनी पोलिसांच्या कारवाईवर संशय व्यक्त केलाय। माझ्या मुलावर जीवे मारण्याचा उद्देशाने एवढी मारहाण झाली असताना आरोपीवर जीवे मारण्याचा प्रयत्न हे कलम का लावण्यात आले नाही, तसेच आरोपी अजूनही फिर्यादीच्या घरासमोरून ये-जा करत असताना दहशत निर्माण करत आहे, तरीही आरोपींना अटक केली जात नाही, असा आरोप जखमी तरुणाच्या आईने केला आहे। फिर्यादी अन्सार मोमीन यांनी घारगाव पोलिसांबद्दल खळबळजनक माहिती दिली आहे। फिर्यादी अन्सार मोमीन यांनी जो पोलिसांबद्दल माहिती दिली आहे, ज्या पद्धतीनं हल्ला झाला, ज्या पद्धतीनं जीव घेण्याचा प्रयत्न झाला, तरी देखील घारगाव पोलीस जे आहेत त्यांनी कुठल्याही प्रकारची कार्यवाही केलेली नाही। आरोपीला साधं बोलवणं सुद्धा झालं नाही, अशी माहिती यावेळी अन्सार मोमीन यांनी दिली आहे। बघूया। जत्रा होती, त्या दिवशी बकरा कापायचा हे होतं आणि आम्ही गावाचं मुलांनी असून मी तिथं निवेदन वगैरे सगळं करायला मीच असतो, पण तिथं ही पोरं वर्षातून एकदा येत असत्या। तिथं याचा सलमान आणि शाहरुख आणि आमचे सगळेच बंधू जेवढे आहे भाऊबंद ते सगळेच असते तिथं, पण तिथं हे पोरांना काही काम करता येत नाही। हे यांचा व्यवसाय नाही आहे, हे कधी बकरं कापायचा व्यवसाय नाही, परंतु हे येते। चला, मी म्हणलो की चला भाऊ तुमच्या हाताने येऊन द्या, कसं असतं ते नियोजन तुम्ही तुमच्या हिशोबाने करा। मी हे सलमान आणि छोटू मोमीन यांना सांगितले काय सगळं नियोजन तुमच्या हिशोबाने करा, परंतु त्याचा भाऊ शाहरुख मोमीन हा मागून आला आणि मग अल्ताफ म्हणला का भावाला का शिवी दिली, विचारायला कारणीभूत त्यांनी त्याला धरून मारहाण केली। तिथं कमिटी आणि पोलीस त्यांनी सोडासोडी केली। आम्ही तिथून निघून गेलो। तिथं माझ्या डोळ्याच्या वर मी रक्ताने भरलेलो होतो, मला तिथं सुरी लागलेली होती डोळ्याच्या वर। तिथून मी दवाखान्यात मला हलवलं आणि तिथून गेलो। त्यांनी आम्हाला सांगितलं का तुम्ही गावात कुठं बी दिसा, तुम्हाला आम्ही सोडणार नाही, तुमच्या टांगड्या मोडणार। आम्हाला दम दिला। रात्रीच्या 3 वाजेपर्यंत आम्हाला हे बघत होते, आम्ही लपून राहिलो, परंतु माझ्या मिसेसनी 112ला कॉल केला, आम्हाला काही मदत भेटली नाही। आम्ही काही लोकांना मदत मागितली तरी नाही भेटली, परंतु मीरा हांडे यांचा आम्हाला घारगावरून फोन आला।
मेसेज आला का तुम्ही इथं या. म्हणलं आमच्या जीवाला भीती आहे, आम्हाला यायला काही साधन नाही आहे. मग परंतु काही मदत भेटली नाही. परंतु आम्ही परत 112ला 1:30 वाजता कॉल केला का आम्हाला काही मदत द्या. कुठूनही काही आम्हाला मदत नाही भेटली. पण दुसऱ्या दिवशी हा म्हणला का तुम्ही आज नाही भेटले रातचे, पण तुम्ही उद्या भेटसाल, परवा भेटसाल, पण तुम्हाला आम्ही जीत सोडणार नाही. दिवस मारायच्या आम्हाला धमक्या दिल्या. काही माणसांपाशी आम्ही गेलो, आम्ही त्यांच्या पाया पडलो का आम्हाला हे दिवस मारायची धमक्या देते आहे, धमक्या देऊ राहिले. तुम्ही यांचं काहीतरी करा, बोलवा, यांना तुम्ही समजून सांगा. काय आम्ही लय विनंती केली, पण कोणीही आमची मदत गावातून कोणीही नाही केली. आमचे जे शेजारी भाऊबंद आहे ते सुद्धा आमच्या पैसे यायला कानापूस करायला लागले. कारण की यांची दंडकशाही असल्यामुळं हे सगळे यांना घाबरत आहे. त्याच्यामुळं आम्हाला कोणीही मदत नाही केल्यामुळं अल्ताफ दुसऱ्या दिवशी यांनी टार्गेट केला. पाण्याच्या टाकीखाली अचानक मध्ये जाऊन त्याच्या हातात काही होतं काही नाही ते माहीत नाही. त्यांनी एका बुक्कीत अल्ताफला बेजाम केला. अल्ताफ सुदैव नव्हता. त्याच्या बोकांडी बसून त्याचा गळा दाबून त्याचा तोंड हाणलं, पूर्ण फ्रॅक्चर केला. आज त्याची परिस्थिती गंभीर आहे. अजूनही कोण आमच्याशी दखल घ्यायना. आम्ही केस केली, सगळं केलं, पण आम्हाला म्हणायचे आम्ही पहिल्यापासून केस करायला गेलो, पण आम्हाला ते पोलीस स्टेशनवाल्यांनी म्हणे तुम्ही सर्टिफिकेट आणा, सरकारी सर्टिफिकेट आणा, या आणा. आम्ही त्यांच्याशी विनंती केली का मंडळी म्हणली का मी आरोग्य खात्यातले काय सर्टिफिकेट हे तुम्ही जाऊन घ्या त्या. आणि त्यांची डॉक्टरांसंग पण बोलणं करून दिलं. साकूरचे ग्रामीण रुग्णालय डॉक्टरांनी संघ पण बोलून करून दिलं. ते म्हणे नाही सर्टिफिकेट आणलं तरच केस होईल, ना त्यांनी MC दाखल होईल, हे होईल. पण आम्ही म्हणलो आम्हाला एवढं मारहाण केलं, आमची केस नोंदवा, ना त्याने आम्ही नगरला जाऊ. यांनी आम्हाला 2 दिवस आम्हाला 3 दिवस सारखं आम्हाला चक्रा मारायला लावल्या. आणि मग PI साहेबांनी आम्हाला फोन केला का तुमची काय दखल आहे ती आम्ही घेतो आहे, तुम्ही इथं या, तुमचे काय म्हणणं असेल ते सगळं करून घेतो आहे. हे आम्हाला वारंवार जीवस मारायची धमकी देत होते. अजूनही पण हिंडत आहे का म्हणताय का आमचं काय वाकडं होते, आमच्या 17 केशी काय होत नाही, केशीने काय होत आहे, हे सारख्या धमक्या देत आहे. आणि अजूनही गावात मोकारे हिंडत आहे, तरी केस करून काही उपयोग नाही झालेला आहे. पोलिसांना तुम्ही सांगितलं नाही का ते गावात फिरताय तर त्यांना अटक करा किंवा काय फोन करून सांगितलं नाही? आम्ही 2 वेळा फोन केला साहेबांना का साहेब ते मस्त गावात हिंडत आहे, छातीत आणून हिंडत आहे, आमच्याकडे डोळे वाशित्या, पण ते काही अजून काही दखल कोणी येईनावी. तुम्हाला जे PSI आहेत गारगाव पोलीस स्टेशन जिथे फोन करतायत गांधळी, मग त्यांना तुम्ही सांगितलं नाही का बाबा ते तुम्ही अटक का करत नाही? ते गांधळे साहेब म्हणे का आम्ही अटक करीतोय आहे, पण अजून काही ते काय अटक म्हणते करीतोय अजून काय कुठं काय मला काही दिसत नाही. अजून तर पोलीस गाडी नाही, काही नाही अजून. तुमची काय मागणी आहे पोलीस प्रशासनाकडे? आमची एवढीच मागणी आहे का त्यांना कडक शिक्षा व्हावं. परत त्यांना बी का कोणत्या संघ असा अत्याचार का गरिबांवर अत्याचार असं करावं नाही. ते फार भीती आहे गावामध्ये. त्यांची रेकॉर्ड पहा, 4 माणसांना विचारा, आणि त्यांच्यावर जे नियमाने कारवाई होईल. माझ्या लहान लेकरांना एकेकाला टार्गेट करू मारलेलं आहे त्यांनी. वाटलंच तर गावकऱ्यांना विचारा, प्रत्येक कॅमेरे चेक करा. आमची काही चूक असेल तर मग आम्हाला सांगा.